विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्वे पहिल्या युनिटमधलं प्रोडक्ट अर्थात वस्तू यामध्ये आपण वस्तूची प्रस्तावना लक्षात घेतलेली आहे, वस्तूचा अर्थ व व्याख्या लक्षात घेतलेली आहे आणि वस्तूचं महत्त्व लक्षात घेतलेलं आहे. आणि आजच्या तासाला आपण वस्तूंचं वर्गीकरण, प्रोडक्ट क्लासिफिकेशन या मुद्द्यांचा आपण सब टॉपिकचा अभ्यास करतोय. तर यामध्ये आपल्याला वस्तूंचं वर्गीकरण लक्षात घेत असताना बाजारपेठेमध्ये अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात, हे प्रथमतः आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्या वस्तू कोणत्या कोणत्या आकाराच्या असतात, वजनाच्या असतात, रंगाच्या असतात, डिझाईनच्या असतात वगैरे, हे आपल्याला या अंतर्गत लक्षात घ्यायचं आहे. आता ज्या बाजारपेठेमध्ये वस्तू उपलब्ध असतात त्या सर्व वस्तू विशिष्ट वर्गात समाविष्ट असतात. म्हणजे वर्ग आपण या ठिकाणी पाडतो: टिकाऊ वस्तू, नाशवंत वस्तू वगैरे. वस्तूंचा आकार व स्वरूपानुसार, उपयोगानुसार, उपभोग्य प्रवृत्तीनुसार, उपलब्धतेनुसार, टिकाऊपणानुसार, गुणधर्मानुसार अशा पद्धतीने हे वर्ग तयार होत असतात. आता ज्या वेळेला आपण ग्राहकांना वस्तू विकतो किंबहुना ग्राहक ज्या वेळेला वस्तू खरेदी करतात त्यावेळेला त्याचं खरेदी वर्तन काय आहे त्याच्या आधारे उत्पादक वस्तू बनवित असतात. आता या प्रोडक्ट या 4 P's ऑफ मार्केटिंगच्या या पहिल्या घटकामध्ये आपण वस्तूच्या संदर्भातले सर्व जे काही अंग आहेत त्याचे किंवा त्याचे एलिमेंट्स आहेत, मग त्याच्यामध्ये लेबलिंग असेल, पॅकिंग असेल, त्याचं चिन्हांकन असेल किंवा आपण त्याला ब्रँडिंग म्हणतो ते असेल, जीवनचक्र असेल, प्रोडक्ट सपोर्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण किंवा नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल, हे आपण सर्व या अंतर्गत लक्षात घेणार आहोत. आता ज्या वेळेला आपण वस्तूंचं उत्पादन करत असतो त्यावेळेला ती वस्तू ग्राहकांनी खरेदी करावी अशी अपेक्षा असणारच, स्वाभाविक आहे ते, कारण त्याच्यासाठीच ती खरेदी केलेली आहे. म्हणून उत्पादकांना त्यांचे जे लक्ष्य ग्राहक आहेत ते लक्ष्य ग्राहक त्यांना ती वस्तू आवडेल असं डिझाईन गुणवत्तापूर्वक आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. आता फक्त डिझाईन आपल्याला त्याला आवडेल असं तयार करून चालेल का? नाही. तर त्या वस्तूपासून त्याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, तरच त्या वस्तूंची खरेदी ग्राहक करतील किंवा तुम्हाला विक्री करता येईल. उत्पादक व ग्राहकांच्या सोयीसाठी वस्तूंचं वर्गीकरण करण्यात येतं. हे आपल्याला बाजारपेठेमध्ये विपणनाच्या दृष्टिकोनातून, मग त्याच्यामध्ये येणारे घटक असतील, वितरक असेल किंवा विपणनकर्ते असतील किंवा ग्राहक असेल किंवा खरेदीदार असेल, वितरक असेल, पुरवठादार असेल, वाहतूकदार असेल, या प्रत्येकाला ती वस्तू आयडेंटिफाय करणं सोपं जावं या दृष्टिकोनातून त्या वस्तूंचं वर्गीकरण केलेलं आहे. आता आपण बघा, वाहतूक करत असताना नाशवंत वस्तू आणि टिकाऊ वस्तू एकदमच वाहतूक करायला 8 दिवसानं माल पोचला तर त्यातल्या टिकाऊ वस्तूच फक्त टिकून राहणार, नाशवंत वस्तू बाद होत जाणार. मग नाशवंत वस्तू कोणत्या ह्याचा सॉर्ट आऊट करून त्याची ट्रान्सपोर्टची वेगवान व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. किंबहुना 8 दिवस जर लागत असतील तर तो माल पाठवूनच उपयोगाचा नाही. टिकाऊ वस्तू काय 15 दिवसानं तुम्ही जर त्या ठिकाणी पोचली तरी त्याच्यात काही फरक पडणार नाही. म्हणून टिकाऊ वस्तू, नाशवंत वस्तू हे क्लासिफिकेशन, वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. वस्तूच्या वर्गीकरणाच्या आधारे उत्पादक आणि विपणनकर्ते विपणन व्यूहरचना तयार करीत असतात. ही एक तुम्हाला स्ट्रॅटेजीज मी सांगितली. आता काही वस्तू अशा असतात की त्या वस्तू
विक्री करण्यासाठी विक्रेत्याला म्हणजे विपणनकर्त्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्या वस्तू कोणत्या, त्या तुम्हाला विशिष्ट बाजूला काढून ठेवाव्या लागतील. मग त्या शॉपिंग गुड्स त्याला म्हणतात, शॉपिंग म्हणतात, मॉल. म्हणजे त्या वस्तू ज्यावेळेला विकायच्या असतात त्यावेळेला तुम्हाला अशा विशेष काहीतरी कला मोहीम, वृद्धीच्या योजना, जाहिरात किंवा वैयक्तिक विक्री अशा कोणत्या ना कोणत्या मार्गाचा वापर करावा लागतो. ही विपणन व्यूहरचना झाली. किंवा ही वस्तू विकायला वैयक्तिक विक्रीच किंवा प्रत्यक्ष विपणनच महत्त्वाचं आहे. आता प्रसिद्ध विपणन तज्ज्ञ फिलिप कोटलर यांनी वस्तूंचं वर्गीकरण जे केलेलं आहे ते वस्तूंचं वर्गीकरण आपण या ठिकाणी लक्षात घेतोय. आता या ठिकाणचं आपल्या पुस्तकामध्ये चार्ट आहे तो आपण या ठिकाणी तसाच्या तसा या ठिकाणी घेतलेला आहे. आता ही जी वस्तू आहे ही वस्तू आपण लक्षात घेत असताना याच्यामध्ये उपभोग्य वस्तूचा भाग पहिल्यांदा आणलेला आहे. सुविधायुक्त वस्तू असतील किंवा या ठिकाणी उपभोग्य वस्तू ज्या आहेत त्या उपभोग्य वस्तूमध्ये आपल्याला 4 प्रकार आहेत. सुविधायुक्त किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू. साबण आपण दैनंदिन वापरतो, पेस्ट आपण दैनंदिन वापरतो, बिस्किट आपण, हे दैनंदिन गरजेचं झालं. शॉपिंग वस्तू आहेत ह्या आपण दुकानामध्ये जाऊन त्याचं निवड करून, त्याचं सिलेक्शन करून आपण त्या खरेदी करत असतो, त्याचं बार्गेनिंग करून खरेदी करत असतो. विशेष आणि खास वस्तू असतात, आपण हे डिटेलमध्ये बघणार आहे. ह्या विशेष किंवा खास वस्तू, आता हे नावावरून आपल्या लक्षात येते की इतर याच्यापेक्षा वेगळं आहे. आता मोबाईल ही खास किंवा विशेष वस्तू आहे. अभिनव वस्तू, काही नवीन वस्तू असतात, अभिनव असतात, नव्याने त्या ठिकाणी आलेल्या असतात, लोकांना त्याच्याबद्दल माहिती असत नाही. ह्या उपभोग्य वस्तूच्या संदर्भात ह्या सगळ्या वस्तूंचा आपण उपभोग घेतो, उपयोग करतो, वापर करतो. आता दुसरा आहे तो टिकाऊपणा किंवा स्थैर्याच्या आधारावरती वस्तू, म्हणजे ती वस्तू किती टिकते त्याच्यावरती. एक टिकाऊ, बिगर टिकाऊ किंवा नाशवंत, आणि सेवा. सेवा या सुद्धा पेरिसिबल म्हणजे नाशवंत आहेत. आणि औद्योगिक वस्तू ज्या आहेत त्या औद्योगिक वस्तूमध्ये सामुग्री, सुटे भाग असतील, भांडवली वस्तू असतील किंवा पुरवठा किंवा सेवा असतील, असे भाग त्याच्या या ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. याच्यामध्ये आपल्याला पुढचा जो आपला भाग आहे त्याच्यामध्ये आपण जे आता चार्ट पाहिला त्या चार्टप्रमाणे आपण काय करतोय, तर त्या चार्टप्रमाणे आपण त्या वस्तूचा जो आपला भाग आहे त्या वस्तूचं जे वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे ते वर्गीकरण आपण या ठिकाणी लक्षात घेतोय. ते वर्गीकरण काय आहे ते आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे वस्तूंचं वर्गीकरण, हे जे मुद्दे आता आहेत हे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी आता हे दिलेलं आहे स्वतंत्रपणे, आणि आपण हे थोडंसं आता आपण डिटेलमध्ये लक्षात घेऊया. वस्तूंचं वर्गीकरण याच्यामध्ये उपभोग्य वस्तू ज्या आहेत त्या उपभोग्य वस्तू म्हणजे काय, तर उपभोग्य वस्तू म्हणजे उपभोक्ता म्हणजे अंतिम ग्राहक आपल्या गरजा भागवण्यासाठी खरेदी करीत असलेल्या वस्तूंचा याच्यामध्ये समाविष्ट असतो. कंझ्युमर कोणाला म्हणायचं, दोज हू कंझ्युम द प्रोडक्ट्स, जे वस्तूचा उपयोग करणार आहेत ते. आणि आता समजा वडिलांनी तुमच्यासाठी एखादी वस्तू आणली असेल तर वडील हे कस्टमर झाले, पण कंझ्युमर तुम्ही झाला. तुम्हाला कॅडबरी आणून दिली
तर कॅडबेर कुणी खाल्ली, कंझ्युम कुणी केली, ते ग्राहक झाले. आणि कस्टमर कोण, तर कस्टमर ते तुमचे वडील. प्रत्येक वस्तू ही उपयोग आणि वापरासाठीच तयार केलेली असते. त्यामुळं त्यामुळे उपभोग्य वस्तूंना विशेष महत्त्व आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी असतील, चालीरीती असतील, आर्थिक परिस्थिती असेल, क्रयप्रेरणा त्यांच्या, जीवनशैली असेल, राहणीमान, सवयी, गरजांचं स्वरूप त्यांचे असेल किंवा खरेदीच्या प्रवृत्त्या, वेळा असतील, या दृष्टिकोनातून ही उपभोग्य वस्तू लक्षात घ्यावी लागते. आणि या सर्वांचा विचार करूनच आपण या ठिकाणी हे 4 प्रकार या ठिकाणी केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो सुविधायुक्त दैनंदिन गरजेच्या वस्तू. फिलिप कोटलर काय म्हणतात, तर उपभोक्ता ज्या वस्तू वारंवार, तत्काळ आणि किमान परिश्रम घेऊन खरेदी करतात त्यांना सोयीच्या वस्तू म्हणतात. तुम्हाला परिश्रम करावा लागत नाही. साबण तुम्ही जाता सांगता मला मेडिमिक्स दे, लक्ष दे वगैरे. या ठिकाणी निवड वगैरे काय तुमचं ठरलेलं असतं, बार्गेनिंगचा विषय नसतो. आणि वारंवार आपल्याला ती लागते, तत्काळ आपण त्याचं घेतो, किमान परिश्रम आपल्याला लागतात. भाजीपाला असेल, बिस्किटे, फळे, पेन, साबण, साखर वगैरे. आता फिलिप कोटलरनी यांचे काय केलं, याचे पुन्हा 3 उपप्रकार पाडलेले आहेत. याच्यामध्ये दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ असतील, साबण, टूथपेस्ट आले. उत्स्फूर्तपणे खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू असेल, आईस्क्रीम, थंड पेय असेल, टॉल्कम पावडर असेल, हे उत्स्फूर्तपणे खरेदी केले जातं. आणि तिसऱ्यामध्ये तातडीची गरज भागवणाऱ्या वस्तू, मिनरल वॉटर, पाणी पितो आपण, दूध आहे, चहा आहे, अन्नपदार्थ आहेत, हे तातडीची गरज. आणि स्टॅनन यांच्या मते काय आहे, तर सोयीच्या वस्तू या ग्राहक नियमितपणे खरेदी करीत असल्यामुळे अशा वस्तू ज्या असतात त्याचं संपूर्ण ज्ञान, संपूर्ण माहिती, त्याची इत्थंभूत सर्व बाबी या त्या ग्राहकाला ठाऊक असतात, माहिती असतात. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला फारसे श्रम घ्यावे लागत नाहीत. ठराविक व आवडत्या ब्रँडच्या वस्तू या अंतर्गत ग्राहक खरेदी करीत असतात. अशा वस्तूंचा ग्राहक वर्ग खूपच मोठा असतो, म्हणजे जवळजवळ सर्व लोकसंख्या म्हणजे उपभोग्य वस्तूंची ग्राहक असते. त्यामुळे जाहिरात प्रसिद्धी असेल, विक्रयवृद्धीच्या योजना असतील, याचा सुद्धा या अनुषंगाने आधार घ्यावा लागतो. म्हणून आपण टेलिव्हिजन बघतो प्रत्येक मालिकेमध्ये वगैरे, या संदर्भातल्या वस्तूंची जाहिराती बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतात. आता दुसरा त्यातला भाग जो आहे तो शॉपिंग वस्तू. आता फिलिप कोटलर काय म्हणतात, तर ग्राहक हे वस्तूंची निवड आणि खरेदी करण्यापूर्वी वस्तूंच्या वैशिष्ट्यांची दुकानात जाऊन चौकशी करतात. वस्तूचं डिझाईन असेल, गुणवत्ता असेल, किंमत असेल, त्याचा अट्रॅक्टिव्हपणा असेल, त्याची म्हणजे युटिलिटी किंवा योग्यता असेल, याची माहिती घेतात. याच्यामध्ये काय होतं, आता आपण कपडे खरेदी करतो, कलर टी व्ही खरेदी करतो, वॉशिंग मशीन खरेदी करतो, फ्रीज खरेदी करतो. आता या वस्तू खरेदी करत असताना ग्राहक गुणवत्ता असेल, किंमत असेल, विशेषतः किंमत किंवा त्याचा आकार असेल, त्याची आकर्षकता असेल, त्याचं ब्रँडिंग असेल, या सर्व गोष्टींची डिटेल तपशीलवार माहिती घेतो, चौकशी करतो. कुणाकडे आणखी तशा स्वरूपाचा फ्रीज असेल, तशी वस्तू असेल, तर त्याला विचारतो कुठून घेतली, केवढ्याला घेतली वगैरे वगैरे, तुम्हाला या वस्तू म्हणजे कशी आहे ती वगैरे. अशा वस्तूंची ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी अधिक माहिती नसते, पण ते करून घेतात. वारंवार खरेदी होत नसते. ही आपण का फ्रीज तुम्ही आयुष्यात किती 2-3 वेळा घ्याल हो. मोबाईल काय दररोज खरेदी करत नसता. अशा वस्तूंची गरज अत्यंत तातडीची नसते. त्याची किंमतही जास्त असल्यामुळं सविस्तर चौकशी केल्याशिवाय आणि ब्रँडमध्ये, किमतीमध्ये आणि गुणवत्तेमध्ये, टिकाऊपणामध्ये, त्याच्या वापरामध्ये, समाविष्ट घटकाबाबत वगैरे तुलना करून मग आपण खरेदीचा अंतिम निर्णय घेत असतो. मग यासाठी विपणनकर्त्याला विक्रय वृद्धी योजना असतील, मोठ्या प्रमाणावरती जाहिराती असतील, ग्राहकांच्या आवडीनिवडीवर प्रभाव टाकणारा प्रशिक्षित विक्रेता वर्ग असेल, हा या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. जो तुम्हाला ही वस्तू दाखवत असतो ना, आता कपडे खरेदी तो दाखवतो ना, त्याचं स्किल खूप महत्त्वाचं असतं. आता तिसरा प्रकार विशेष वस्तू.
याच्यामध्ये कोटलर काय म्हणतात, ज्या वस्तू विशेष गुणधर्म किंवा बोधचिन्हाच्या असल्यामुळे ग्राहक नेहमीप्रमाणे खरेदी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतात, अशा विशेष वस्तू आहेत. विशिष्ट गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये ब्रँड आहे. होय. त्यामुळं आपण टाटांचं मीठ खरेदी करतो, म्हणजे ब्रँड असतात ना. पार्लेचं बिस्किट खरेदी करतो, गुड डे ब्रिटानियाचं, ह्या गोष्टी आपण खरेदी करतो, ठरलेले असतात ब्रँड. आता तुलना करण्यापेक्षा या ठिकाणी वस्तूची एकमेकांची आपण तुलना करत बसत नाही, तर तुमची इच्छा, तुमची आवड याला प्राधान्य असतं याच्यामध्ये. अशा वस्तू मिळवण्यासाठी वेळ व पैसा खर्च करण्याची ग्राहकाची तयारी असते, मानसिकता असते. बघा, अमुक या त्या याच्यामध्ये गल्लीमध्ये त्या ठिकाणी सँडविच चांगलं मिळतं, अमुक या दुकानामध्ये अमुक हे चांगलं मिळतं. हे इतक्या लांब आम्ही जाऊन तो वडापाव असेल, सँडविच असेल किंवा चहा असेल, हे सर्व आम्ही खरेदी करतो, पितो, त्याचा वापर करतो. हे विशेष वस्तू झाल्या. म्हणजे विशेष, मग त्या ठिकाणी जायला आम्ही खर्च करतो, जायसाठी वेळ आम्ही खर्च करतो, पैसे खर्च करतो. ग्राहक विशिष्ट ब्रँडचीच मागणी करीत असल्यामुळे पर्यायी वस्तू स्वीकारण्यास ते तयार नसतात. ती त्यानं मागितलेली वस्तू तुमच्याकडे नसेल म्हणून ती दुसरी खरेदी करत नाही, ते तुमच्या दुकानातून निघून जातात. ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी ते जाऊन म्हणजे माहिती घेऊन ते खरेदी करतात. मग उत्पादन किंवा विपणनकर्ते असतील, प्रभावी आणि आकर्षक जाहिराती आपल्या ब्रँड ग्राहकामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी धडपडत असतात. सौंदर्य प्रसाधने असतील, मर्सिडीज गाडी असेल, BMW कार असेल, महागडे कॅमेरे असतील, पेंटिंग्ज असतील, शिल्प असेल, चित्रकला असेल, या अशा वस्तूंच्या किमती अधिक असतात, तरी देखील ग्राहक खरेदी करण्यासाठी उत्साहित असतात. त्या वस्तू आपल्याजवळ असणे हे प्रतिष्ठेचे समजतात, विशेष वस्तू आहेत ना त्या. आणि यातला चौथा प्रकार आहे तो अभिनव वस्तू, त्याला अनसॉट प्रोडक्ट म्हणतात, अनसॉट प्रोडक्ट. अशा वस्तू ग्राहकांना माहीत नसतात, खरेदी करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळालेली नसते, किंवा ग्राहकांच्या जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमाद्वारे ह्या वस्तू त्यांना माहीत होतात ही नवीन वस्तू आलेली आहे. वरील तिन्ही गटात समाविष्ट नसलेल्या वस्तू या गटात समाविष्ट होतात. अशा वस्तू खरेदी करणे का गरजेचे आहे हे ग्राहकाला पटवून द्यावं लागतं, समजावून सांगायला लागतं. जीवन विमा पॉलिसी असेल. आता ह्या वस्तू ज्या असतात ना, अनसॉट प्रोडक्ट, ह्या बाजारपेठेमध्ये प्रथमच येत असल्यामुळे जाहिरात आणि वैयक्तिक विक्रीचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो. आता अशा वस्तू ज्या असतात हे साधारणतः उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकच खरेदी करत असतात. त्यांना हव्या त्या ठिकाणी वस्तू उपलब्ध करून द्याव्या लागतात. ते तुमच्याकडून माहिती घेत नाहीत, तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोचावं लागतं. तुम्हाला त्यांच्यापर्यंत जाऊन माहिती सांगावी लागते श्रीमंत व्यक्तीला, साहेब हे नवीन आलं आहे. मग ते त्यांना आवडलं तर ते पटकन घेतात, त्यांना पैशाची चिंता नसते. कारण आपली श्रीमंताची व्याख्या काय आहे, जो जगातली वस्तू, कोणती वस्तू विनासायास खर्च म्हणजे खरेदी करू शकतो, तो श्रीमंत. आता दुसरा प्रकार आहे वस्तूच्या टिकाऊपणा किंवा स्थैर्यावर आधारित. ह्याच्यामध्ये टिकाऊ वस्तू हे तुम्हाला पटकन कळतं. या मूर्त वस्तू या शक्यतो मूर्त स्वरूपाच्या असतात, दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. त्यामुळं काय होतं आहे की उत्पादक किंवा विपणनकर्ते असतात, यांना गॅरंटी, हमी, आश्वासन वस्तूच्या संदर्भात द्यावं लागतं. टी व्ही असेल, फ्रीज असेल, मोबाईल असेल, वगैरे वगैरे. कारण अशा वस्तू वारंवार खरेदी होत नाहीत, किंवा राहू दे बाद झाली दुसरी घेऊयाचा असं होत नाही. त्यामुळं वस्तूंची विक्री करत असताना वैयक्तिक विक्री असेल, जाहिरात असेल, विक्रय वृद्धी योजना असतील, आणि याच्यामध्ये विक्रोत्तर सेवा महत्त्वाची असते. टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये विक्रोत्तर सेवा महत्त्वाची असते, आणि त्याची जाहिरात व्हायला पाहिजे, त्याची माहिती ग्राहकाला व्हायला पाहिजे. चांगला विक्रेता वर्गसुद्धा या ठिकाणी आवश्यक असतो. आता बिगर टिकाऊ किंवा नाशवंत वस्तू, हे नावावरून तुमच्या लक्षात येते की ह्या वस्तूसुद्धा मूर्त स्वरूपामध्ये असतात. कारण वस्तू या मूर्तच असतात कोणत्याही स्वरूपात.
घार आता ह्या नाशवंत असल्यामुळं ह्या संपून जात असतात आणि त्यामुळे ग्राहक ह्या वस्तू वारंवार खरेदी करत असतात. त्याचा उपभोग असेल, उपयोग असेल, वापर आहे केल्यानंतर त्या वस्तूंचं अस्तित्व संपतात, त्या वस्तू संपून जातात. खाद्यपदार्थ असेल, शॅम्पू असेल वगैरे. आणि वस्तूच्या किमतीत तुलनेने टिकाऊ वस्तूच्या तुलनेने विचारात घेता ह्या किमती कमी असतात. कारण जास्त वस्तू ठेवली तर त्याच्या लाईफ पिरियडमध्ये जर ती नाही विकली गेली तर ती खराब होऊन जाते, नाश होऊन जाते. त्यामुळे त्याचे किमती माफक ठेवावे लागतात. नफ्याचं प्रमाणसुद्धा कमी ठेवावं लागतं. वस्तू तयार झाल्यानंतर त्या विशिष्ट वेळेतच तिचा वापर किंवा उपभोग, विक्री फक्त नव्हे तर उपयोग किंवा वापरसुद्धा. ब्रेड खरेदी केला 1-2 दिवसात तुम्ही खाल्ला पाहिजे हो, त्यानंतर तो खराब होऊन जातो. अन्यथा त्या वस्तू नाश पावतात. फळे असतील, भाजीपाला असेल, दूध असेल वगैरे अशा वस्तूंची त्वरित विक्री होणे गरजेचे असते. त्या दृष्टीने विपणनकर्ते असतात, त्यांना विपणन योजना किंवा धोरणं असतील किंवा व्यूहरचना असेल ही तयार करावी लागते. आता याच्यामध्ये सेवा येतात. काही सेवासुद्धा पेरिशेबल म्हणजे नाशवंत आहेत आणि त्या मात्र अमूर्त आहेत. त्याचा साठा करून ठेवता येत नाहीत. सेवा आणि सेवा देणारी व्यक्ती हे एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत. सेवा विविध प्रकारच्या असतात. व्यावसायिक, बिगर व्यावसायिक असतील. विमा, बँकिंग, वाहतूक ह्या व्यावसायिक सेवा झाल्या. सेवा, पूजा अर्चा, धार्मिक कार्यक्रम ह्या बिगर व्यावसायिक झाल्या. काही सेवा वस्तूभर द्याव्या लागतात, काही सेवेबरोबर वस्तू द्याव्या लागतात वगैरे वगैरे. त्यामुळं सेवा देण्याची तत्परता असेल, नियमितपणा असेल, तुमचं प्रतिष्ठा, प्रतिमा असेल, इमेज, ऑफरचं कौशल्य असेल, मनस्थिती असेल, निकड असेल, दृष्टिकोन, मानसिकता या सगळ्याचा या आधारे त्या वस्तूची गुणवत्ता ठरत असते किंवा निर्माण करावी लागते. आता तिसरा भाग ह्याच्यातला येतो औद्योगिक वस्तू. औद्योगिक वस्तू हा जो भाग आहे हा पूर्णतः वेगळा आहे. आणि औद्योगिक वस्तूचे जे काही असतात त्या औद्योगिक वस्तू ह्या पुन्हा प्रक्रिया करून दुसऱ्या वस्तू तयार करण्यासाठी शक्यतो वापरल्या जातात किंवा त्या वस्तूंचा आधार घेऊन काही वस्तू तयार केल्या जात असतात. त्यामुळं याच्यामध्ये पहिला जो प्रकार पडतो तो सामुग्री व सुटे भाग. आता सामुग्री आणि सुटे भाग जे आहेत याच्यामध्ये पुन्हा 3 भाग पडतात. एक जो आहे कृषी कच्चा माल. आपल्याला माहीत आहे कापूस असेल, गहू असेल, फळं असतील, ऊस असेल, तेलबिया असतील, भाजीपाला असेल, हा कृषी माल आहे. याच्यावर प्रक्रिया करून उपभोग्य वस्तू निर्माण केल्या जात असतात. आता हे कृषी माल जो आहे किंवा शेतकरी ज्या शेतामध्ये माल घेतो, वस्तू वेगवेगळे धान्य किंवा भाजीपाला घेत असतो, भारतात तुकडेकरी नसल्यामुळं म्हणजे छोटे छोटे शेतकरी असल्यामुळं मार्जिनल फार्मर्स म्हणतो की लहान लहान प्रमाणामध्येच हे उत्पादन असतं हो. त्यामुळं विपणनासाठी या वस्तू एकत्र आणाव्या लागतात. त्याचं साठा करून गोदामाची गरज असते साठा करण्यासाठी किंवा विशिष्ट पद्धतीने त्याचा साठा करावा लागतो, अन्यथा ते खराब होतात. आता मागणीप्रमाणे मग त्या ज्या उद्योग असतात त्या उद्योगांना त्या वस्तू पुरवाव्या लागतात, तोपर्यंत ते साठा करून ठेवाव्या लागतात. आणि ह्या वस्तूसुद्धा बऱ्याचशा अंशी नाशवंत आहेत. त्यामुळे त्याची वाहतूक असेल, प्रतवारी असेल, त्याचं संग्रहण असेल, योग्य वेळी आणि शास्त्रीय पद्धतीनं करावं लागतं. याच्यात दुसरा भाग तो नैसर्गिक कच्चा माल. हा पण निसर्गामधनं साधनसामुग्री, खनिजे असतात, तेल, वायू, लाकूड, वनस्पती ह्या निसर्गामधून आपल्याला उपलब्ध होत असतात. मागणीच्या प्रमाणामध्ये या वस्तू उपलब्ध असत नाहीत कारण ह्या नैसर्गिकरित्या तयार होतात. काही साधनसामुग्री तर अत्यंत दुर्मिळ असतात. नियमित पुरवठा असेल, प्रत असेल, किंमत असेल, या घटकांना सुद्धा मार्केटिंगच्या दृष्टीनं खूप महत्त्व असतं. कच्च्या मालाच्या पुरवठ्यासंदर्भात अनेक व्यवसाय काय करतात, त्या पुरवठ्यादाराबरोबर करार करत असतात. कच्चा माल आपल्याला कुठून मिळतो? जमिनीतून मिळतो, समुद्रातून मिळतो, हवेतून मिळतो. पण तो आपल्याला
एकत्रित आता आता ऑक्सिजन बघतो आपण, कोरोनाच्या काळात ऑक्सिजन पाहिजे, कोरोनाच्या काळात हवेत आहे ना, तो तुम्हाला त्याच्यातून फाइंड आउट करून स्टोअर करावा लागतो, बरोबर आहे. अन्यथा आत्ता आहेच की, आता तुम्ही मी जो घेतोय तो नॅचरल घेतोय, पण ऑक्सिजनची लेवल कमी झाली तर आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन त्याला द्यावा लागतो. त्यावेळेला ते मग आहे की मिळतो की हवे असं नाही चालत. त्यामुळं ह्या ज्या वस्तू असतात ना, याचा वाहतूक असेल, साठा असेल, याचा खर्च मोठ्या प्रमाणावरती येतो. मग आपल्या सागवान महाग काय, तर ते कुठं पिकतं तिथून ते ट्रान्सपोर्ट करून आणावं लागतं. आणि आजकाल ट्रान्सपोर्टचा खर्च हा खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये सामुग्री येते. आता ही सामुग्री काय, जोड वस्तू, सुटे भाग ह्या सामुग्रीमध्ये असतात. आता जोड वस्तू निरनिराळ्या उत्पादन घटकासाठी एकमेकांशी जोडणी करून ठराविक आकाराची किंवा रचनेची वस्तूंची निर्मिती करतात. अशा वस्तूंना जोड वस्तू म्हणतात. दरवाजे, खिडक्या, फॅब्रिकेशन वर्क हो. वस्तूचा आकार असेल, दर्जा असेल, हा स्टँडर्डाइज असावा लागतो, प्रमाणित असावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं तर याची जोडणी खूप महत्त्वाची असते. एकमेकात त्या वस्तू बसणार असतील. आता आपण नट आणि बोल्ट घेतो, तर नट काय साईजचं आणि बोल्ट काय साईजचं, त्याच्या आट्यासुद्धा मध्ये आहेत का इंचामध्ये आहेत, ह्याच्यावर सुद्धा ते टिक्की बसणारी जी असते तो भाग महत्त्वाचा असतो. आता मोटरसायकल बघा, किती पार्ट आहेत, ते टायर आहे, त्याच्यात लाईटचा लॅम्प आहे, बरोबर आहे की नाही, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याचं एकत्रित जोडणी करावी लागते. म्हणजे याच्यामध्ये खूप ॲक्युरेसी असावी लागते या सामुग्रीमध्ये. आता दुसरा भाग यातला येतो भांडवली वस्तू, औद्योगिक वस्तू, चांडर. याच्यामध्ये अवजड यंत्र येतात. आता भांडवली वस्तू कोणत्या मुळात, तर उद्योगांना त्यांचं उत्पादन करण्यासाठी मोठमोठी यंत्रसामुग्री लागतात, मोठमोठी साधनं लागतात. जहाज बांधणीचा उद्योग कुठं असतो, समुद्राच्या किनारी असतो. कारण तिथंच बांधून ते मोठं जहाज तिथं समुद्रात नाहीतर ट्रान्सपोर्ट करून नेणं त्याचं अवघड असतं. तुम्ही कधीतरी यूट्यूब किंवा याच्यावरती बघा, एखादा नवीन जहाज असेल तर ते समुद्रात सोडण्याची प्रक्रिया जी डेंजरस असते, तिथं ते डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे फार ती सिस्टमॅटिक म्हणून ते तिथं जवळच असावं लागतं. मोठी म्हणजे वस्तू छोट्या असतात, पण त्या तयार कराव्या लागण्यासारखी यंत्र साधनं मोठी असतात. ती खूप आता या ठिकाणी काय झालं, जहाज मोठं आहे, तयार करणारे यंत्र लहान असतील, पण तयार होणारी वस्तू मोठी आहे. हे बघा आपल्याला ठरवावं लागतं. आता वस्तूंची खरेदी भांडवली स्वरूपाचा खर्च असल्यामुळे या वस्तूंना भांडवली वस्तू म्हणतात. मशीन असतील, बॉयलर असतील, इंजिन्स असतील वगैरे. आता वस्तूंचं स्वरूप हे पूर्णतः टेक्निकल असतं, तांत्रिक असतं. त्यामुळे त्याच्या किमतीही त्या मानाने अधिक असतात उपभोग्य वस्तूच्या तुलनेत. आणि वस्तूंची निर्मितीसुद्धा तांत्रिक असल्यामुळं अवघड, कठीण असते. आता याचे पुन्हा 3 प्रकार आहेत. अवजड यंत्र. मोठ्या यंत्राचा वापर करण्यासाठी काही उपकरणं आवश्यक असतात. टूल्स आहेत, डेस्क आहेत, लिफ्ट आहे, क्रेन आहे. ऑफिससाठी लागणारी संगणक असेल, प्रिंटर असेल, टेबल असेल, नाही संगणक प्रिंटर सॉरी याच्यामध्ये येत नाही. तर याच्यामध्ये आधुनिक वस्तू JCB असेल, पोकलँड आहेत, मोठ्या मोठ्या वस्तू. आता मी जे संगणक प्रिंटर वगैरे सांगितलं ना, किंवा लिफ्ट, क्रेन, हे उपकरणामध्ये येतं, इक्विपमेंट्स. कारण फक्त मोठी यंत्र असून चालत नाही, तर त्याला उपकरण असल्याशिवाय ते वापरता येत नाही. मशीनडर टूल्स असतात पहा, JCBला पुढं ते खोर असतं, ते असल्याशिवाय ते करता येत नाही. उचलायचं का असेल तर ते पकडणारी त्याला हे असेल, लिफ्ट असेल तर ती क्रेन त्याची असते, ती खूप महत्त्वाची असते. हे उपकरणं लागतात. अवजड यंत्र त्याशिवाय तुम्ही वापरू शकत नाही, उपकरणं त्याला आवश्यकच असतात. आणि इतर वस्तू, आता भांडवली वस्तू आणि उपकरण हे उपकरणं जे असतात त्याच्यासाठी काही पूरक वस्तू आवश्यक असतात. त्याच्यात काय येतं, ऑइल येतं, तेल येतं, कॉटन वेस्ट येतं, स्टेशनरी येतं, प्रिंटर आहे तर तुम्हाला कागद पाहिजे, फर्निचर येतं आहे, गॅस आहे वगैरे. आता तिसरा जो भाग याच्यातला आहे पुरवठा व सेवा. याच्यामध्ये कार्यकारी पुरवठा आणि दुरुस्ती व देखभाल 2 भाग आहेत. अंतिम वस्तूच्या उत्पादनासाठी अनेक वस्तूंची आवश्यकता असते. पुरवठा वस्तू असतात, तिथं कोळसा असेल, पेपर असेल, ऑइल असेल, इंधन असेल. त्याचे 2 भाग पाडले. त्याच्यामध्ये सोयीच्या वस्तू सारख्याच असतात या,
कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी किमतीत खरेदी केल्या जातात. कार्यकारी ऑपरेटिंग सप्लायज म्हणतो आपण त्याला. आणि पुरवठादाराबरोबर किंवा मध्यस्थाबरोबर या बाबतीत करार करावे लागतात, केले जातात ते. असं सगळ्यात महत्त्वाचं दुरुस्ती आणि देखभाल. दुरुस्ती म्हणजे रिपेअर आणि देखभाल म्हणजे मेंटेनन्स. दुरुस्ती कधी असते? वस्तूत बिघाड झाल्यानंतर. आणि देखभाल कधी? तर बिघाड होऊ नये म्हणून. हा फरक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यंत्र असतील, उपकरण असेल, फर्निचर असेल, बिघाड झाले की त्याची दुरुस्ती करावी लागते. पण तर तुम्ही देखभाल, आता गाडीचं सर्व्हिसिंग जर वेळच्या वेळ वगैरे करत असला तर गाडी बिघाड होत नाही. पण जर आपण मेंटेनन्स म्हणजे त्याचा देखभाल, सर्व्हिसिंग आपण तुमचा जो शब्द आहे ते जर वेळेवर करत नसेल, तुम्हाला सांगितलं 10,000ला, तर 10,000ला तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं 30,000 टायर बदलायला पाहिजे, 30,000 चांगली टायर असतील का काय असेल तर सुद्धा ते बदलायला पाहिजे. मिलिटरीमध्ये किंवा मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये, कॉर्पोरेटमध्ये हे केलं जातं पहा. आपण काय करतो? वापर झिजून त्याची पटणं झिजून एखादं दुसरं मोठं पंक्चर झालं की मग आपल्या डोळे उघडतात आणि मग आपण टायर बदलतो. देखभाल वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे होत आहे. AMC एक भाग आहे, ॲन्युअल मेंटेनन्स सर्व्हिस. याचे कॉन्ट्रॅक्ट केले जात असतात वर्षाचे. वर्षाभरामध्ये ज्या वेळेला जेवढ्या दुरुस्त्या देखभाल करायची आहे तेवढ्या सगळ्या देखभाल त्याच्यामध्ये केली जाते, मेंटेनन्स केला जातो. दुरुस्तीसुद्धा त्याच्या अंतर्गत केली जात असते. फक्त काही उपकरणं किंवा काही त्याच्यातला पार्ट बदलावा लागला तर त्या पार्टचा फक्त खर्च करावा लागतो. बाकीचं तुमचं ते AMCमध्ये येतं. म्हणून मोठमोठ्या कंपन्या असतील, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तांत्रिक सल्ला असेल, आर्थिक सल्ला असेल, कायद्याचा सल्ला असेल. या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या आपल्याला विशेष करून लक्षात घ्याव्या लागतात. तर अशा पद्धतीने ह्या वस्तूंचं वर्गीकरण करायचं आहे किंवा केलं जातं. आणि हे फायदेशीर सगळ्यांच्या दृष्टिकोनातूनच असतं. वस्तूचं क्लासिफिकेशन जर असेल तर त्या अनुषंगाने त्याची वस्तूची निर्मिती असेल, व्यूहरचना असेल किंवा अनेक बाबी असतील, या सगळ्या करणं आपल्याला सोपं जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला हे लक्षात घेतलं. तुम्ही हे माझं लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं आणि आवश्यक असलेल्या नोट्स